पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यासंदर्भात आज पंतप्रधानांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची नेमकी काय भूमिका आहे? कारण एकीकडे ठाकरे गट या बैठकीला हजर राहणार नसल्याची माहिती आहे। बघा, जो काश्मीरमध्ये पहलगाममध्ये जो हल्ला झाला आणि हा जो भ्याड हल्ला झाला याचा सगळ्या स्तरातून आणि आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षातून आम्ही त्याचा तीव्र निषेध व्यक्त करतो। आणि जेही लोक याच्यात बळी पडल्यात सगळ्यांच्या स्मृतीस श्रद्धांजली वाहतो। खास करून ही प्रधानमंत्र्यांनी बैठक लावलेली आहे, सर्वपक्षीय बैठक, आणि नक्कीच या गोष्टीसाठी आमचं पूर्ण समर्थन हे सरकारला असणार आहे। जोही निर्णय घेतील, कारण कुठल्याही परिस्थितीत आतंकवाद हा थांबला पाहिजे, ठेचून काढला पाहिजे, आणि त्याच्यासाठी जीही सरकारची पावलं असतील आम्ही सरकारसोबत असणार आहोत। पण ठाकरे गट कुठेतरी या बैठकीला जाणार नाहीत। संजय राऊत असं म्हणतायत की विरोधी पक्षाला कितपत ऐकून घेतलं जाईल या बैठकीमध्ये। बघा, ते ठाकरे गटाचं मत तुम्ही त्यांना विचारू शकता, त्याबद्दल मी मत नाही व्यक्त करू शकत, पण मी माझ्या पक्षाच्या वतीनं निषेधही व्यक्त करतोय आणि सरकार जोही निर्णय घेईल त्याला आमचा पूर्ण पाठिंबा असेल। तुम्ही आयुक्तांची आज महापालिकेत आला, सरकार से देखा जा रहा है ये पहलगाम में जो हल्ला मचा है इसे सभी स्तरों से इसके ऊपर निषेध व्यक्त किया जा रहा है। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष की तरफ से आपकी क्या भूमिका रहेगी सरकार के साथ? देखो, जो पहलगाम में आतंकी हमला हुआ है, सबसे पहले तो राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पार्टी की तरफ से हम उनका तीव्र निषेध करते हैं। जो भी टूरिस्ट वहाँ गए थे, जिनकी हत्या हुई है, उनके प्रति श्रद्धांजलि अर्पित करते हैं। और इस बारे में जो भी भारत सरकार निर्णय लेगी वो निर्णय में हम लोग का पूरा सहयोग रहेगा, हम सरकार के साथ हैं। सर, जिस प्रकार से देखा जाए प्रधानमंत्री जी ने एक बैठक बुलाई है विपक्ष के साथ सरकार के भी, लेकिन आपके साथ जो ठाकरे गुट है जो इंडिया अलायंस में है उन्होंने इस बैठक में जाने से इनकार कर दिया है। संजय राउत सांसद जो है उन्होंने ऐसा कहा है कि जो विपक्ष है उनकी कितनी बात जो है सरकार मानेगी। देखो, ये संजय राउत साहब ने कहा है, आप मेरे को बोलते हैं, और दूसरा भी संजय राउत ने की बाइट मैंने देखी है, जो बाइट में उन्होंने स्पष्ट कहा है कि जो भी सरकार इसके बारे में डिसीजन ले लेंगे, मेरे हिसाब से तो परसों की बाइट रहेगी, जो भी निर्णय ले लेगी उनको शासन करना है, उनके खिलाफ जो भी एक्शन लेना है वो सभी एक्शन में हम सरकार के साथ हैं। ऐसा मैंने कुछ संजय राउत साहब का बाइट देखा है। फिर भी उनके पार्टी का जो भी निर्णय है उनकी पार्टी ले लेगी, उनके बारे में मैं नहीं बोल सकता हूँ। पर हमारी पार्टी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शरदचंद्र पवार, हमारी पार्टी सरकार के साथ है। इसमें जो भी सरकार एक्शन लेगी, हम लोग खुद चाहते हैं कि ज़्यादा से ज़्यादा स्ट्रिक्ट एक्शन इसमें होनी चाहिए। महापालिका आयुक्तांकडे याच्यासाठी आले होते की जे आमच्याकडे स्टेमचा जे MD आहेत घरात बोलून ज्यांचा अंदाधुंद असा कारभार चालू आहे, अनेक भ्रष्टाचाराची प्रकरणं आहेत, अनेक विषय आहेत, या विषयात त्यांना वेळोवेळी सूचना देखील दिल्या। पर त्या पदावर त्यांची पात्रता नसताना देखील त्या पदावर त्यांना बसवलेलं आहे। 2021ला बसवलं, 2023ला भिवंडीचे आमदार महेश चौगुले साहेब यांनी देखील 4 ते 5 पत्र लिहून मागणी केली। मीही स्वतः त्यांच्या 3 ऑक्टोबर 24ला या गोष्टीची मागणी केली, त्यांना तत्काळ त्या पदावरून हटवावं, कारण त्या पदाचा ऑलरेडी दुसरे देखील पात्र लोक आहेत, परंतु जाणीवपूर्वक त्यांना पाठीशी घातलं जातं। आणि म्हणून आज देखील, कारण आता बघा त्याच्यात ती समिती नेमली, त्या समितीने देखील अहवाल माननीय आयुक्तांना पाठवलेला आहे आणि त्या अहवालात स्पष्ट निर्देश आहेत की 15 दिवसात त्या जागेसाठी सूचना मागवाव्यात, ॲप्लिकेशन मागवाव्यात आणि त्याच्या नियुक्तीबाबत निर्णय घ्यावा। सर, आपण बघितलं बदलापूर पलट क्रमांक 1 बंद केल्यामुळे मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी गर्दी होते, एकीकडे जाळी लावण्यात आल्या, तर त्या ठिकाणी जीव घेणं त्या ठिकाणी सुरू आहे। प्रवाशांची मागणी की हा जो पलट क्रमांक 1 बंद करा तो सुरू करावा, कारण की मोठी गर्दी त्या ठिकाणी। मी त्या दिवशी परवाच्या दिवशी जाऊन आलो, सगळ्या अधिकारी वर्गाशी चर्चा केली
तिथं जे काही लिफ्टचं आणि एक्सलेटरचं काम आहे, आणखी 1-2 कामं आहेत छोटी छोटी, त्या कामांसंदर्भात आम्ही देखील त्यांना मी देखील संमती दिली तर ठीक आहे, ते कामं जास्तीत जास्त 1.25 ते 1.5 महिना चालतील आणि 1.25 ते 1.5 महिन्यानंतर ती जाळी काढण्यात येईल. ती रेल्वेनेच काढावी, नाही काढली तर आम्ही सगळी मंडळी तर सांगितलं. मोठी गर्दी त्या ठिकाणी होते आणि त्यामुळे जीव जाण्याचं सध्या काय आहे, बाकी सुविधाचं जे काम चालू आहे ना, एक्सलेटर किंवा लिफ्ट असेल किंवा इतर काही विषय असतील, 2-3 विषय आणखी आहेत, तर त्याच्यामुळं त्याच्यासाठी ते आवश्यक देखील आहे. परंतु ते काम झाल्यानंतर त्वरित ते काढलं जाईल आणि येत्या 30 तारखेला जीएमनी मुंबईला एक मोठी मीटिंग आहे. महाराष्ट्रातील सगळे खासदार. महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.